डिलिव्हरीनंतर बॉडी कम्प्लीटली चेंज होऊन जाते. वीकनेस, बॅक पेन, मिल्क कमी असं बरंच काही. यासाठी मी शेवगाच्या शेंगाची माझी सिंपल रेसिपी सांगणार आहे. शेवगाच्या शेंगा कट करून 10-15 मिनटं शिजवून घ्यायचं. यात आयरन, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे बॉडीला ताकद मिळते. आणि मोस्ट म्हणजे पोस्ट डिलिव्हरीनंतर बॉडी खूपच वीक होते. याचा मला चांगलाच एक्सपिरियन्स आहे. त्यासाठी शेवगाच्या शेंगा बॉडीला नॅचरल न्यूट्रिशन देतात. यामध्ये आयरन, कॅल्शियम जास्त प्रमाणात असल्यामुळे बॅक पेनला आराम मिळतो. आणि डिलिव्हरीनंतर जे आपले ब्लड लॉस होतं ना, ते रिकवर होण्यास मदत होते. रोज नाही पण आठवड्यातून 2-3 वेळा जरी खाल्लं ना तरी खूपच फायदा भेटतो. आणि माझ्या तर शेवगाच्या शेंगा खूपच फेवरेट आहेत. अशी माझी शेवगाच्या शेंगाची सिंपल रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर माझं थोडं रुटीन शेअर करते. नल वगैरे लवकरच जेवून गेले होते आणि चिवू सुद्धा रडत होती. तर सकाळीच काम असल्यामुळे चिवूला मोबाईल दिलं होतं बघायला. पण लहान मुलांना मोबाईल दाखवणे सेफ आहे का? तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला सांगते, आमच्या घरात ना फक्त सकाळीच कामं असतात आणि दुपारी फक्त आराम ही आराम. तर असं होतं आजचा माझा सिंपल डे. अशाच व्लॉगसाठी मला नक्की फॉलो करा. भेटू आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.